नमस्कार. आज आपण मस्त अशी मटका कुल्फी तयार करणार आहोत. खूप सुंदर असा याचा टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे. मी इथे कोणत्याही प्रकारचं फूड कलर इथे वापरलेलं नाही आहे आणि अगदी घरच्याच साहित्यांमध्ये ही जी मटका कुल्फी आहे ती तयार होणार आहे. आणि याला असे याच्यामध्ये आईस क्रिस्टलसुद्धा नाही म्हणजे तयार होणार नाही आहेत आणि खूप सुंदर अशी सॉफ्ट अशी ठेल्यावर मिळते तशा प्रकारची मटका कुल्फी मी तुम्हाला कमीत कमी साहित्यांमध्ये तयार करून दाखवणार आहे. तरी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि पुष्पाच किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया सुरुवात. तर इथे मी हे अर्धा लिटर दूध आहे माझ्याकडे. मी ह्या गाईच्याच दुधामध्ये करून दाखवणार आहे तुम्हाला. गाईच्या दुधाची केली तरी खूप सुंदर अशी मटका कुल्फी तयार होते. तर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यातली मी साय जी आहे ती सुरुवातीलाच काढून ठेवली होती आणि थोडंसं वाटीमध्ये दूध बाजूला काढून ठेवलं आणि बाकीचं दूध असं उकळू दिलेलं आहे. तर असं दूध कमी गॅसवर उकळत ठेवायचं आहे. आणि इथे थोडेसे 5-6 बदाम आणि तोपर्यंत काजू आणि बदामाची अशी पूड करून घेतली आहे. चालूबंद करून मी अशी रवाळ पूड जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. तर आता इकडे दूध आपलं आटत आहे तोपर्यंत कमी गॅसवर ठेवायचं आहे दूध. आणि इकडे आता इथे साखर जी आहे 1 वाटी मी साखर घेतलेली आहे. अर्धा लिटर दूध आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर ही जी साखर आहे ती अशी मेल्ट करून घ्यायची आहे अशा कढईमध्ये, नॉनस्टिकच्या कढईमध्ये किंवा साध्या कढईमध्ये सुद्धा होते. तर पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, अशीच होऊ द्यायची कमी गॅसवर. तोपर्यंत आपण जे दूध वाटीमध्ये काढलं होतं त्याच्यामध्ये मी असं हे बिस्किट आहेत माझ्याकडे. तुम्ही कोणतेही पार्लेचे सुद्धा बिस्किट घेऊ शकता. तर हे कोकोनट बिस्किट घेतलेले आहे मी. 3च बिस्किट घेतलेले आहे आणि फक्त याच्यामध्ये आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे 2 चम्मच. जर तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. त्याच्याने पण असं तुम्हाला गव्हाच्या पिठाची चव येणार नाही. खूप सुंदर अशी आपली ही जी कुल्फी आहे मटका कुल्फी तयार होईल. पण कॉर्नफ्लॉवर असेल तर नक्कीच वापरा. तर आता ही बघा इकडे कमी गॅसवर ठेवलेलं होतं साखर इथे वितळायला. तर अशा प्रकारे छान असा कलर आलेला आहे. मस्त हलवत राहायचं आहे थोडंसं आणि मस्त असा छान असा कलर येतो. जास्त ओव्हरकुक होऊ द्यायची नाही, नाहीतर साखरेला कडवट वास येऊ शकतो. तर इकडे हे दूध चांगलं उकळलेलं आहे. तर कमीत कमी 15 मिनिट दूध उकळलेलं आहे बघा. आणि हे असं टाकून घ्यायचं. थोडंसं माझ्या हातून इथे असं उतू गेलं. भांडं एवढं मोठं घेतलेलं होतं तरी पण हे उतू गेलं आहे थोडंसं. तर याची काळजी घ्यायची आहे. तर बघा ह्या अशा साखर अशी पाक करून याचा टाकला त्याच्यामुळे खूप सुंदर असा याला कलर येतो आणि टेक्स्चरसुद्धा छान येतो. तर 1 वाटी साखर थोडीशी मी काढून ठेवली होती, नाहीतर 1 वाटी साखर हे साखरेचं प्रमाण हे बरोबर आहे. अगदी छान असं व्यवस्थित गोड होतो. तर बघा ही छान आता याच्यामध्ये जे कॉर्नफ्लॉवर आणि जी बिस्किट आहेत ती छान अशी वितळून घेतली, व्यवस्थित मॅश करून घेतलेली आहे आणि याला टाकून घेतलेलं आहे. 1-2 गुठळ्या असल्या तरी काहीच फरक पडत नाही, ते नंतर मेल्ट होते. आणि जे मी काजू बदाम इथे बारीक केले ते सुद्धा असे टाकून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम सुरूच आहे, कमी ठेवायची आहे. आणि इथे मी छान अशी माझ्याकडे अर्धी ते पाऊण वाटी साय होती मस्त दुधावरची, तर ती घालून घेतलेली आहे. दुधावरची साय ही आवश्यक आहे कारण याच्यामुळे खूप सुंदर असा चव येते याला आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान येतो. आणि सगळ्यात शेवटी फक्त आपल्याला इथे विळायची पूड टाकायची आहे. मी कोणतंच इथे इसेन्स वगैरे अजिबात वापरलेलं नाही आहे. तर मस्त असं अजून 1-2 उकड्या येऊ द्यायचे आहे आणि नंतर गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे. तर बघा संपूर्ण थंड झालेलं आहे मिश्रण हे आणि मस्त असं आरामात थंड होऊ द्यायचं. अजिबात घाई करायची नाही किंवा मग गरम भरायचं सुद्धा नाही अशा ग्लासमध्ये. तर मी अशा माझ्याकडे साधे स्टीलचे ग्लास आहेत त्याच्यामध्ये असे भरून घेते मी. तुमच्याकडे जर कुल्फीचे मोल्ड असतील तर ते सुद्धा वापरू शकता. तर अशा प्रकारे मी इथे असं ग्लासमध्ये काढून घेतलेले आहे आणि साधी पॉलिथिन आहे त्याचा असे तुकडे करून घेतले आणि असं रबरला पॅक करून घेत आहे. माझ्याकडे जे फॉईल पेपर वगैरे आहे नाही म्हणून मी सरळ साधं आपलं घरगुती साहित्यांमध्ये हे असं पॅक करून घेतलेलं आहे. आणि फ्रीजमध्ये रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं मी ओव्हरनाईट आणि दुसऱ्या दिवशी मी काढून घेतलं आहे. बघा मस्त अशी सेट झालेली आहे आपली कुल्फी जी आहे ती. आणि आता लवकर निघाली पाहिजे म्हणून थोडंसं थंड पाण्यामध्ये टॅप करून घेत आहे या ग्लासांना अगदी 1 मिनिट 2 मिनिट असं. आणि असं हलवून घ्यायचं आहे, दोन्ही हाताने चोळल्यासारखं करायचं आहे. आणि आता इथे असं चाकू असं सुरी टाकून मी असं गोल फिरवून हलकंसं फिरवून घेते आणि पटकन अशी आपली कुल्फी निघते बघा. जर पटकन निघत नसेल तर 1-2 मिनिट अजून थांबायचं म्हणजे आपोआपच आपली कुल्फी जी आहे ती निघते आणि अजिबात लवकर वितळत नाही.
तर अशाच प्रकारे दुसरीसुद्धा कुल्फी मी ग्लासमधून काढून घेतलेली आहे. तुम्ही याचे असे उभे काप करून मटका कुल्फीसारखे याला काड्यासुद्धा लावू शकता. तर मी इथे काजू बदाम कापून घेतले आणि पुन्हा असे वरती लावून घेतलेले आहे छान दिसावं म्हणून. तर असे मी स्लाईस कापून दाखवते तुम्हाला जर असं खायचं असेल काडीनी तर त्याला मधातून तुम्ही कापून असे छान अशा काड्या लावू शकता. पण काड्या नव्हत्या माझ्याकडे तर आपण असं वाटीत प्लेटीत घेऊन खाऊ शकतो. तर मी अशा कटरनी कापून घेतलेलं आहे. मस्त असं खूप छान असे स्लाईस होतात आणि खूप छान असे म्हणजे क्रिस्टल अजिबात आईस क्रिस्टल अजिबात नाही याच्यामध्ये. एकदम सॉफ्ट अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे बघा. एकदम हलकी असं कापताना पण त्रास होत नाही. जर थोडा वेळ ठेवलं जास्त तर पटकन अशी कुल्फी आपली कापून होते. तर बघा किती सुंदर अशी दिसत आहे मस्त आणि खायला तर खूपच सुंदर अशी चवीची झाली आहे. आणि याचं जे टेक्स्चर तर बघा खूपच सुंदर असं झालेलं आहे. तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ नसेल आवडला तर एक डिसलाईकसुद्धा तुम्ही करू शकता. तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.